जोरदार राजकारण सुरू असलेल्या दुर्वा या मालिकेच्या सेटवर सध्या केशव राव मोहिनी यांचे काय बरं चाललंय? हे सगळेच एकमेकांचे कट्टर विरोधक। सतत माझं काहीतरी डोक्यात चालू असतं की काय होणार आहे, म्हणजे आता काय काय करू शकतो, अजून काही ना काही दुर्वाच्या विरोधात प्लॅन्स चालू असतात सारखे। पण आत्ता असं चाललंय की तिची एक मोठी सभा घेणार होता मी, तर त्या सभेच्या संदर्भात मला काय आणखीन विशेष करता येईल असं जरा हे चाललंय। खूप दुश्मन आहेत माझ्या प्लॅनच्या। हां, अरे पण सेटवर तर आपली दुर्वा कुठे गेली? हे राजकारण ज्याच्यासाठी चाललंय, म्हणजे या डावपेचा ज्याला भरडलं जातंय, ती दुर्वा आहे तरी कुठे? दुर्वा मॅडम कदाचित रेडी होत असतील, कारण बाईटच्या वेळी रेडी होणं सी हिरोईन, सो मग त्या येतीलच, लगेच येतील। अहो, दुर्वाचं आज लवकर पॅकअप झालंय वाटतं। तेच मी म्हणालो ना, सगळी निवडणुकीची एवढी गडबड आहे ना, तर मला असं वाटतं दुर्वाताईंना किती काम करायची इच्छा असते आणि लोकांसाठी एवढं त्या काम करतात। माझ्या मते त्या सभेला गेल्या असतील, त्यामुळे आपला हा मोठा पोपट झालेला आहे। असो, पण डावपेच खेळणाऱ्या या गड्यांना तर पहा काय म्हणतायत। तर काय करणार, आमची डबल ढोलकी झालेली। मी कुठला असतो मलाच कळत नसतं, कधी मोहिनीताईच्या मागं, कधी दुर्वाताईच्या। मग मी घर जावे असल्यामुळे मला सगळ्याचं ऐकावं लागतं ना। नाव रावसाहेब बेने पाटील आहे, पण काय करणार आहे, अशी अवस्था आहे। या कट्टर विरोधकांबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा, आणि त्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठीला। नमस्कार, मी हर्षद अतकरी। प्लीज 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 सबस्क्राईब टू राजश्री मराठी।